सो आता 1.25 महिना ऑलरेडी होऊन गेलेला आहे आणि म्हणजे हफ्ताभर झाला असेल, हफ्ताभरच झालाय. 1.25 महिना होऊन गेलाय. तर मम्मीला तिच्या बँगल चेंज करायचे, म्हणजे बांगड्या तिला चेंज करायचे. इट कॉल्स म्हणजे ते लोक म्हणतात असं रिच्युअल आहे, कस्टम असल्यासारखं आहे की ते चेंज करावं लागतं. म्हणजे इटाळ्याच्या ज्या बांगड्या असतात ना ते चेंज कराव्या लागतात. आणि टुडे मला असं वाटतं अभिजितही देवाऱ्याचं काम करेलच, तोही करेलच. म्हणजे आज तो आता नाईटला जाऊन आलाय. नाईटला जाऊन आल्यावरती आता त्याला माहिती नाही त्याला ड्युटी आहे की नाही रात्री. तर त्यामुळे मग तो बोलतोय की जर नसेल, जर सुट्टी वगैरे असेल तर ऑब्व्हियसली मी म्हणजे म्हणतात ना आपला दिवारा धुवून वगैरे काढेन आणि मग ऍज युजल आमची ती रेग्युलर कामं असतील ते आम्ही कम्प्लीट करू. पण आज मी बाहेर पडणार आहे. मम्मीला बांगड्या काढायच्या आहेत म्हणल्यावरती जनरली बांगड्या काढायच्या आहेत, उतरवायच्या आहेत असं आपण बोलू शकतो, है की नाही. सो भेटूया आपण बाहेर गेल्यावरती. थोडेसे काम आहेत मला तेही करायचे. काम इन द सेन्स बाहेर पडताच येत नाही तर काही करताच येत नाही आणि ह्याला कितपत सांगणार असं होतं. सो मला आता आज वेळ आहे तर मी नक्कीच तिच्यासोबत जाऊन पटकन आता आम्ही ह्याला आंघोळ घालतोय. जसं की तुम्ही ऐकताय ह्याला आम्ही आंघोळ घालतो आणि ह्याला मस्त झोपायला सोडून देतो. लक्ष देईन तोपर्यंत 1-1.5 तास आम्हाला एक भेटेल. मॅक्सिमम आम्हाला भेटू शकेल 1-1.5 तासामध्ये. जास्ती जागणार नाही लगेच. तर तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. किती दिवसानंतर ना बाहेर चाललोय. एवढ्या लिफ्ट मध्ये इतकं सामान, म्हणजे 3-3, 4-4 कपाट थोडं नाही. हा मग ती लिफ्ट कशी बरं लोड घेणार एवढी. तिकडून कुठून चालली. हा कधी नीट व्हायचं काय माहिती. आता एवढं फायर ह्याच्यासाठी गॅससाठी करून ठेवलंय. सोबत आता मी पण मागे चालले. मी पण लावू. कोणतं काय नाव आहे याचं काय माहिती. मस्त दिसतंय ना. वाव म्हणजे लुकिंग सो फेक यार. वाव कसले भारी भारी आहेत ना. काही कलर आहे त्याचा. वाव इंडोर प्लांट आहे ते. सूर्यफुलच दिसते मला. नाही सूर्यफुल नाही. सूर्यफुलच दिसते मम्मी. मस्त आहेत खरंच छान आहेत. आम्ही आता मस्त बांगड्या भरायला बघू. मम्मीला आता बांगड्या भरायच्या. मम्मी झाडं घेऊन इंटरला लागली. कुठे आहे ग. नशीब मला तिथं धडकी भरायला लागली. मला 30 रुपये बोलून बसलोय खरं आपण. उगाच नको बोलायला. ओ मावशी किती लांबवर आणता अजून. हा नाहीतर मला किती वाटत. सेक्टर 5 बोललेलं ना आपण थोडं जण पुढे गेलं असतं तर सेक्टर 3-2 लागतात ना. हा अच्छा हे का. हो दिसल्यात पण आता कासर पाहिजे ना आपल्याला. इथं कासर नाही उलव्यामध्ये. है ना उठून जरा बसतो. चांगला कलर आहे तो बी चांगला कलर. तिथं आतमध्ये करतो. हा इंग्लिश कलर आहे तो. कलर छान वाटतो. हा मला आवडला. छान वाटत. मध्ये मध्ये आहे फुटल्या ना म्हणून त्या कशा वायाला जाऊ त्याच्यामुळे मध्ये घातल्या. दोन्ही पण सेम आहेत का. भाव तेच असेल त्याचा. 100 कोणत्या घालू घे ना. मला आवडत. नंतर वाटलं तर बदल थोड्या दिवसांनी. मी चालते. ही काय म्हणजे ही काय करते. युट्यूबवर टाकते सगळी. युट्यूब चालू आहे. हा तर मी म्हणलं की तू जाऊ नको एकटी. मला पण येऊ दे असं. पण मला आता 1.25 महिन्यापासून मी घरातच आहे. घर कोंबडी सारखी. मला बाहेर पडायला हेच नाहीये. म्हणलं राहू दे. म्हणलं मी पण येते तुझ्यासोबत आणि बघते कुठे आहे बांगड्याचं दुकान. हा मग करते ना. बोलले ना म्हणते ना. मग फोन नंबर घेते मावशीचा. मग त्याशी मी गेले. मग आम्हाला वाटलं मारवाडीन बाई वगैरे असं. मी म्हटलं बघू म्हणलं हिंदीमध्ये. झाली. हा माझ्या गावालेच बायका येतात माझ्याकडे बांगड्या भरायला. गाव कुठलं. आमचं अहमदनगर. अरे बापरे. आपल्या इकडचं. तुमचं कोणतं गाव. आम्ही इकडे पुढे आहेत पण अहमदनगर इथं. अहमदनगरलाच बीड. हा बीड आपल्या तिकडेच. हा तिकडेच म्हणते ना. आपल्या इकडेच आहे बीड. थोडं हे असतं तर लावा त्याला. एक तर असतं माझ्या मुलीचा. तुम्ही लेकीकडे देत काय. लेकीकडे नाही. लेकच माझ्याकडे. होय लेकीकडे कोण राहते. आपल्या इकडे राहते. स्वतःच का दुकान. भाड्याचं आहे का. काय भाडं याला. त्याला 30,000. बाबा मी सांभाळू नाही शकत त्याच्यामुळं मग मी त्याला मला
दुकान काढून दिलं. आमची आहे पेन्शन बिन्शन एक नाही घाल मागणी, एक नाही लय नाही. मग तुम्हाला हे होईल ना ती त्रास. अरे ही पण गेली हा मग चापडगाव आहे ना. हा बोदेगाव. हा मग तिकडे माझं माहेर. माझ्या मामाची सुनई बोदेगावची. माझे आमचे सगळे बालम टाकळीपर्यंत आमचे नातेवाईक. आमची बी आहे तर भरपूर. आंबडची आंबड तालुक्यातली भाऊजाई माझी. माझ्या चिखली आंब्याची. असं असते मराठी माणसांचं, बरोबर ओळख काढतात. मला गावाची. भरपूर लोक येतो. साताऱ्याचे जास्त आहे. साताऱ्याची. आपल्या इकडे कमी आहेत, साताऱ्याचे जास्त. आपल्या इकडे येतो एकदम 21 नंबरला आहे जास्त. आहेत. हा, भरपूर येतात. तो रोपण आहे. हा नगर तुमचं नाव काय? पटेकर. पटेकर. तुमचं? आमच्याकडे साळवे. साळवी. सरोदे पण आहे. माझ्या वडिलाचं नाव सरोदे. पटेकर नाव नाही येते. नाही येत तुमच्या. आहेत तिकडे आहे. बीडला आहे पटेकर. आहेत ना? हा, मला म्हणते फोन यायचा ना, हा, हा. कोणतरी कार्यकर्ती हा हा म्हणे पटेकर, सुशाला पटेकर. सुशाला पटेकर. हा, मला फोन यायचा ना, अरे पटेकर. मी माहिती नाही मी वेगळी पटेकर आहे. माझं नाव कौशल्या पटेकर आहे. हिला पण मला तिकडेच दिलेलं आहे का? नाही, मी सांगली, सांगलीकडे. तासगाव. आमच्या बी पोरी अशा मुंबईत मला राहिला. 2 पोरी 1 पोरगा आहे, पण दोघींनी पण मला 3 पोरी आणि एकच पोरगा आहे. सेक्टर 3ला ना आम्ही रिक्षा मारून आलो ना, आम्हाला धडकी पटेल रॉयल बिल्डिंगचं नाव. पेटी. हा, पटेल. अगं ह्या मावशी आहेत आमच्या, मस्त मम्मीच्या बांगड्या भरून दिल्यात. ओळख निघली आणि गावच्याच निघल्या आमच्या. घरी या कधीतरी चहा पाण्याला, आहे की नाही? जायचे 20 रुपये जाईल. जाऊ दे. अहो घ्या ना मावशी, असं नका करू. या कधीतरी घेऊन. पण म्हणजे आपली आहे बरोबर. आपल्या इकडे नाही, आप माझी आहे बरोबर. या कधीतरी घरी. हा, चालेल. चला चला येऊ. फोन कर. हा, ये. नंबर घेऊन जाते ना. काय कौशल्य ना? हा, कौशल्य पटेकर. हा, चालेल. चला, घ्या काळजी. चला. ओळखीच्या टिंगल्या मावशी. टिकल्याच्या पाकड्या जाऊन पैसे नाही घेतले. आणि लगेच बकरी नातं है ना? हो लगेच जोडला असतं. जोडला असतं. आपल्याला भेटले असं म्हणतात. हा, आता ह्या लोकांचं फारसं जाणं नाही गावाकडे ना, त्यामुळे. आपल्या इकडे बीड म्हणलं की ते गाव पडतात. आणि इतक्या बोलक्या आहे की नाही, मस्त. आणि असं पण नाही की अशा हे आहेत म्हणून. मस्त वाटलं एकदम, बोलताना खूप छान वाटल्या. हा, हो, त्यात तुला बी दिलं, माझी आहेस म्हणून मी तुला दिलं. अजून आम्हाला घरून काही फोन वगैरे आलेला नाहीये, त्यामुळे आम्ही चालतच चाललोय. फोन आला ना तर रिक्षा पण नाही बघायला लागणार, काय नाही, जसं आहे तसं पळावं लागतं. माझी चार्जिंग कसली लो आहे, माय गॉड. बावळच याची पण माहिती मला. संपून जाईल. संपून जाईल. येईन ना तुझ्या फोनवरती येईन कदाचित. प्यायला घेऊ काही? काय घेऊ तुला? काय घेऊ सांग? अभी एक रहेगा एक नहीं रहेगा यार, कैसे? अपने डॉक्टर के पास चले जाता हूँ। हाँ ये भी डॉक्टर के पास ही दिया है, ये तो कॉमनली मिल जाता है। मिल जाता है। ये नहीं मिलेगा फिर एक्टिव गार्ड? ये लेने आपको डॉक्टर के पास। इसका क्या प्राइस है? ये काय वर दिसते ना, तेच आहे का? इज इट लॉक और व्हाट? लॉक है क्या इसको? लॉक है इसको? नहीं बनते। 20 रुपए का। नहीं लॉक है, लग रहा है मेरे को. खुल रहा है। She must be scared. एवढ्या दिवसांनी खाली आली ना, असं वाटतंय खूप छान वाटते, खूप छान. असं असतं, असं कसं वाटतंय म्हणजे खूप छान वाटते. खूप हवा मस्त येते आणि ओलसर हे असल्यामुळं ना, गार्डन असल्यामुळे मस्त वाटतं एकदम. आम्ही घरी आलोत. मम्मीने आल्या लगेच हे कोणतं वांग? वांग भरून वांग केलं ना, मग थोडं पातळ केले कारण मला खायचं राहतं. थोडंसं ओलसर केलेलं आहे, भाकरी थोडीशी चुरून खायला. सो अमेझिंग दिसते. असा मसाला म्हणजे म्हणतात खोबरं वाटून वगैरे मला खूप आवडतं. तिथून येता येते चार्जिंग जाम म्हणजे लो होती, त्यामुळे म्हणतात तर जाऊ दे आपण घरी गेल्या होते. आता पण स्टोरेज माझं हे दाखवते, फुल दाखवते, त्यामुळे मला समजत नाही आता मी कशी हे सगळं मॅनेज करू. आय विल बी फिनिश माय फूड. ओके, मीटिंग अगेन. ऑफिस मध्ये बसते वाटतं ते, त्या साईडून जावं लागेल.
लहान पोरं खेळतात एकदम मजा. इथं बरोबर 800 भरायचे. 548 तुम्हाला EMI चा हप्ता लागेल. बरोबर 548 EMI चा हप्ता लागेल. जेव्हा त्याच्या 6,000 रुपये तुमच्या जवळ जमा होत नाही तेव्हा 548 तुम्हाला येणार झाला ते चालणार तुमचे 2 वर्ष पण ओके. हा EMI चे 2 वर्ष. याच्यात तुमचे 550 रुपये तुमचे एक्स्ट्रा जाणार. 6,000 रुपये याच्यात पण डिपॉझिट वरच पैसे 6,000. मग हे जे 6,000 हे कंपनीने तुम्हाला टप्प्याटप्प्याने जमा करा. एकदम एवढे नका भरू ते एवढे भरा टप्प्याटप्प्याने. 548 EMI चा हप्ता लागेल. पण हे 885 तुम्हाला भरायची. हे रिटर्न आम्हाला नाही हा. फिक्स आहे. तिघांमध्ये पण 1 2 3 हा ते सांगा. ओके म्हणजे हाचा तुमचा लास्टचा दिवस. आजचे शेअर आपले जे सिडकोमध्ये जेवढे रूम आहे हा आपले हजारो मध्ये रूम आहे पण तुम्हाला डॉक्युमेंट आलेले आहेत फक्त 300. हा बघा आता तुमच्या बिल्डिंग मध्ये 300 फॉर्म आलेले आहे. हा 300 मध्ये जेवढ्यांचे 2 महिन्यात जेवढे फॉर्म अजून वाढतील त्यांना गॅस कनेक्शन चालू करून द्या ना. म्हणजे जेवढे आले तेवढेच देणार आणि बाकीचे मग बाकीच्यांनी भरून जाऊ भरून आम्ही काय बापरे. पण आता आम्ही तर एक हप्ताभर थांबलो ना. हा हा. बाकीचे येत असेल त्यांना खाल करून आपल्याला जमा करावं. मग आता मग जर समजा 1-2 जण जर जात असेल ऑफिसला खारघरला मग त्यांच्यासाठी चालू नाही होणार मग त्यांचे पण काहीतरी हे असणार. 2 यासाठी कसं काय नाही येणार. अरे वा मग ते अडकले म्हणून तर मग त्यासाठी तुमच्या आम्ही किती दिवसापासून ग्रुपवर टाकतोय ना सर. बरोबर बरोबर. आता तुम्ही ग्रुपवर टाकून झाले ना. हो नाही असं नाही आम्ही बिना बोली येतोय हो. कोणाला माहितच नाही असं पण नाही. तुमच्या ग्रुपवर इथे एक माणूस बसला तिकडे एक माणूस बसवला आहे तरी पण तुम्ही सहकार्य होत नाही मग काय असं प्रत्येकाने घेतली पाहिजे. वरती टाकून पण अजून पब्लिक आलेले नाहीये. या सण म्हणजे प्रत्येक काही असो सोसायटीमध्ये आपण प्रत्येक ग्रुपवरती अपडेट देतो. काही नुकसान होऊ दे काही आपल्या महत्वाच्या गोष्टी असतील तरीही पब्लिक अजून डॉक्युमेंट फक्त देण्यासाठी हे आपल्यासाठीच आलेले आहेत. इथे आपल्याला खारघरला जायला एवढा त्रास नको म्हणून ते इथे आपल्यासाठी आलेले. तरी काही लोक सिरियसली या गोष्टीला घेत नाही. अजून सोसायटीचे पण डॉक्युमेंट्स अजून जमा झालेले नाहीये. ही सिरियसनेस अजून आलेले नाहीये पब्लिकमध्ये. आपल्याला सोसायटी पण फॉर्म करायची आहे कारण डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. थोडे सिरियसनेस घ्या. म्हणजे तुमच्याकडे ती अपडेट गेलेली आहे. आमच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंटने एक नोटीस त्यांना पाठवलं. हा की बाटले बंद करा आता. ओके मग हे केलं आम्ही तर काय हे केलं नाही. बोलायला लागले उलट बाटले आम्हाला व्हिडिओ मध्ये यायला. हा अरे वा. आता त्यांची लाईन चालू झाली. ओके आता बाटली येणार मग त्यांना जेवण बनवते सोडून मग त्यांना चालू केली. बरोबर. म्हणजे ते ट्रान्सफरच करून घ्यावं लागेल आणि त्यांच्याकडे देऊन मतलब नाहीये. तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला ते सांगलं ऑप्शन बरोबर. ट्रान्सफर करण्याचं तर तुमच्या ह्याच्यावर. बरोबर बरोबर. चालेल धन्यवाद ओके, तुमचे. साहेब. धन्यवाद. भरपूर चांगली इन्फॉर्मेशन दिली. आता ते आपल्या सोसायटीवरती काय कसे डॉक्युमेंट जमा करताना काय बघा आता. चला थँक्यू. ओके, साहेब. एवढी फॅसिलिटी देऊन पण काय उपयोग नाही. शेवटी तुम्हाला जर फिजिकली जाऊन करायचं असेल तर करा. हा एकच ऑप्शन आहे आता तुमच्याकडे. ठीक आहे बघू. आज सुट्टी आहे तर आज गाडीचं काम करून घेऊया. स्टार्ट होत नाही. पावसा पाण्याची सर्व्हिसिंग केलीच पाहिजे. असं आहे. तर गाईज गेस करा आज आम्ही काय बनवणार. गेस करा लवकर काय बनवतो आम्ही. काय सदा काय जेव्हा काय बघतो बनवलं? तेव्हा बोंबलत असतोस माझ्या नावाने की सँडविच नाही बनवत सँडविच नाही बनवत. सँडविच बनवणार. सँडविच ओहो खाऊ घालते सँडविच वर्षभराचा एकदाच. नाव नको काढायला. फास्ट फूड मध्ये मला सँडविचच आवडतं. स्नॅक्स हेल्दी आहे फ्रेश एकदम. बाकी काय एवढं आवडत नाही मला. सँडविच भरपूर आवडतं. व्हेज सँडविच ग्रिल नाही व्हेज टोस्ट वाले. खा तूच आधी खाऊन घे. आम्ही काय टाकलं त्याच्यात सँडविच मध्ये. हा एकच मिनिट थांब. बटाटे तुला हे करावं लागेल ना
भाजी करावं लागेल का बटाट्याची? नाही, मग भाजी कशाला, स्लाइसच करून टाकायचे. बटाटे स्लाइस करणार नुसतं. सगळं स्लाइस. स्लो करते ते, पत्रा लगेच कापणार. स्लाइस झाले पाहिजे ना सगळं. नाटकं नको करू सुखाचं, एकदम मग बरोबर आहे ना. आता ब्रेड मध्ये टाकणार तर ते स्लाइस बरोबर एकदम पातळ झालं पाहिजे ना. खाण्यामध्ये मजा कसा आहे का? हा, खायचंय तर बाहेर जाऊन खा. मला जसं जमते तसं मी करते. डोंट एक्सपेक्टिंग टू मच. बंद आहे. सुरुवातीला तर हे सगळं करून घ्यायला पाहिजे इन्ग्रेडियंट. आता काय करते, कांद्यावरतीच करणार आहे ना मी. सुरुवातीला असं काय करून घ्यायला पाहिजे नव्हतं. काय करणार, थोडं तेल टाक. हम्म, हा, थोडस तेल शिंपड ना त्याच्यामध्ये, तेच नाही ते करते. चिपकणार. हम्म. पुढे गेला ब्रेड. तिखट आहे का ते मसाला? बस बस बस, भरपूर होऊन जाते. ब्रेड छोटा आहे ना, तर ते येऊन जा, तुटणार तो. राईट. पेरी पेरी मसाला राहिला. बस 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 बस, तेल जास्त झालं त्याला. तेल जास्ती नाही होणार. आपल्याकडे ब्रश होता ना, ब्रश, अशा टाइमला ब्रश यूज करायचा. कोणचा आकार आहे, आकार उकार काय आहे का नाही त्याला? झालं? बसला, बसतं का नाही? आता आम्ही सेकंड बनवतोय. सेकंड, पहिलं झालंय. पहिलं कसं झालंय तुम्हीच बघा. त्याला फिरव ना सदा, उसको पलटाओ पलटाओ, उसको आवाज आ रहा है. हाँ, बस. चमच हे टाक त्याच्यात. अडकले का ते? असं असं थोडं मार. बिग फेलियर गेलाय. हाच फॅन आहे मोठा ह्या भांड्याचा. मला तर नाही आवडत. मला तर डायरेक्टली ह्याच्यावरती आवडत, तव्यावरती. इट मोर इझी अँड इट मोर, आय थिंक एवढा डिझास्टर तर नाही होणार किमान. तूच काही शाबास.
2 काढतात ते नखरे आहेत ना, मी नाही करत. बस नाही आता होईल ते बरोबर परफेक्ट. ग बसा, मी नाही करत आहे. चल मी आपलं गपचूप तवा ठेवला आणि त्याच्यावरती मला चांगलं एकदम व्यवस्थित पाहिजे. हे असं तर मी खाणारच नाही बघ. मम्मीचा बघा देश. आई मला सांगा कसं झालं. तुम्ही घ्या का तुम्ही घ्या. सांग कसं झालं. हे आलं काय हे चिपकला सगळा. चिपकला बाई त्याला, मग चिपकू दे त्याला. तव्याला चिपकणारच आहे ना. तव्याला नाही, खावा सगळा खावा. भांडे ना त्याला आहे. असंच भांडायला काय direct एक चिपकतो. हा डायरेक्ट खावा डायरेक्ट. असं तसं खायचं का तोंडात. तू खातो का? तू खातो डॅडीचं? टेस्ट आहे ना. हा टेस्ट आहे. तेच छान चांगली. टेस्ट आहे. आयु टेस्ट आहे पण ते झालं नाही बरोबर. गेले आता तव्यावरती टाकले. फायनली आता मला एक मेहरबानी करून एक दिलाय सँडविच खायला. सो मी जरा टेस्ट करते सॉस सोबत. मसाला सगळ्या मसाल्याचा आणि चटणीचा कामाला आहे. मस्त झालं एकदम छान लागतं. चटणी छान झालं. बंद चटणी मस्त झालंय. जाम आवडलं मला. फर्स्ट टाइम ट्रायल आहे माझा घरी. सेम लागते, काही फरक नाही. काय फरक नाही. बाहेर पण तर असंच कळतं. एवढं परफेक्ट कुठे असतं बाहेर. मुंबई सँडविच, स्ट्रीट सँडविच मुंबई आहे की नाही. पडतच ते जसं त्यांची पडत. हे मी अराउंड चांगल्या ह्याच्यातून घेतलं तर 70 to 80 आणि लोकलमधून म्हणजे स्ट्रीटवरनं एकदमच घेतलं तर 40, 50, 60च्या अराउंड भेटतं हे सँडविच. ज्याला स्लाइस करून टाकतात आणि ते बटाट्याच्या भाजीचं त्रिकोणीवालं मोठं जे असतं ना ते वेगळं. आता मी एन्जॉय करते थोडस. जावयाने कमी स्टफिंगचं दिलंय. काय चांगलंय मन ठेवायला. काय लागली तशीच. काय रे भोसले, स्टफिंग करता नाही आली का अजून तुला? कांदे टमाटे कापून करायचं होतं ना. चांगलं येतो. So guys, now we are ending the vlog. I just almost forget. पण नंतर मला आठवलं and then I thought की नको एंडिंग तर झाली पाहिजे. How could I just make the end? And now आता मी दाखवते. त्याला मी सांगितलं vlog एंड कर. खाऊन पसरलाय. हा तिकडे पसरलेत लोक. ऍक्च्युली मला थोडंसं मायग्रेन पकडते आता. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी भरपूर वेळा आहे ना असं मला मायग्रेन का होतं मला नाही माहिती. रिझन्स कुड बी एनिथिंग बट खूप जास्ती मायग्रेन होतं आणि होतं ना तर 2-2 दिवस राहतात. भरपूर नाही होते पण तेवढं म्हणजे म्हणतात ना त्रासच होतो. तर अर्ध मायग्रेन आहे आणि सॉरी टू सेइंग गाईज बट मला स्टोरेज प्रॉब्लेममुळे ब्लॉग एंड करता नाही आला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग्स. बाय.